पाहायला मिळतोय। मात्र बघा एवढ्या मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण होतीये, फुलांचा वर्षाव होतोय, मात्र बाप्पाच्या चेहऱ्यावर काही असं राहायला नको ज्याने बाप्पाला त्रास होईल। त्यासाठी या ठिकाणी सर्व भक्तांकडून आणि बाप्पासोबत असलेल्या सर्व मंडळाच्या सदस्यांकडून बाप्पांच्या चेहऱ्याला पूर्णतः साफ केलं जातंय आणि सर्व गुलाल जो आहे तो सुद्धा हटवला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लालबागचा राजा आता हळूहळू मार्गस्थ होतोय, निघालेला आहे। मात्र लालबागच्या राजाला पाहण्यासाठी ना आज अखेरचा दिवस आहे, मात्र गर्दी काही कमी झालेली नाहीये। कारण लालबागच्या राजाची ना एक अनोखी शान, एक वेगळी शान आपल्याला पाहायला मिळते आणि हीच राजाची शान, तोच राजाचा दिमाग बघण्यासाठी हे सर्व भक्त, सर्व गणेश भक्त आसूसलेले दिसतात आणि मोठी गर्दी आज विसर्जन मिरवणुकीमध्ये ते करताना आपल्याला दिसत आहे। गुलालाची उधळण सुद्धा केली जाते मोठ्या प्रमाणात आणि भक्तीत दंग झालेले, हे सर्व भक्तीत दंग झालेले गणेश भक्त आपण पाहतोय। बघा ही दृश्य किती सुंदर अशी डोळ्यांचं पारणं फेडणारी ही दृश्य आपण पाहतोय। मनमोहक रूप आपल्याला या ठिकाणी राजाचं पाहायला मिळतंय। बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये, हेच आवाहन बाप्पाला या ठिकाणी केलं जाते। ढोलताशांचा गजर, लेझिम नृत्य, भजन, गाणी आणि त्यामुळे मुंबईमधली गल्ली न गल्ली दुमदुमून गेलेली आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, हा जयघोष संपूर्ण आकाशात सध्या दुमदुमताना आपल्याला दिसतोय। तोच जयघोष आपल्याला ऐकायला येतोय। पण विसर्जनाचा दिवस आणि विसर्जनाच्या दिवशी काही क्षण असे येतात ना की जे आपल्या हृदयाला अगदी खोलवरती स्पर्श करून जातात। बघा आता ही मूर्ती बघा विसर्जनासाठी निघालेली आहे। गणपती बाप्पा आता मार्गस्थ होतात। मुंबईचा राजा आपण पाहतोय, अतिशय सुंदर अशी मुंबईच्या राजाची ही मूर्ती, गणेश गल्लीमध्ये विराजमान होणारा हा मुंबईचा राजा। तर मी म्हणत होते विसर्जनाच्या दिवशी काही असे क्षण असतात जे अगदी आपल्या हृदयावरती खोल असे स्पर्श करतात। कारण निरोप दिला जात असतो, बाप्पाला निरोप दिला जात असतो। साश्रुनयनांनी जळंत करणारा बाप्पाला निरोप दिला जात असतो। ज्या बाप्पाची 10 दिवस मनोभावे पूजा केली जाते, घरात स्थापना केली जाते, अगदी आठवडाभरापासून किंवा महिनाभर आधीपासून सजावट केली जाते, रोषणाई केली जाते। तो घरातला एक कोपरा सुद्धा ना बाप्पा गेल्यानंतर एक अगदी ओसाड पडतो, रिकामा होऊन जातो आणि अगदी काहीतरी घरात कमी आहे हेच आपल्याला वाटायला लागतं। आणि ही तर मोठमोठी मंडळं आहेत मुंबईमधली आणि हा लालबाग आणि परळचा परिसर तर संपूर्ण खचाखच भरलेला या 10 दिवसांमध्ये आपल्याला दिसलेला आहे। प्रचंड गर्दी, प्रचंड उत्साह, प्रचंड जल्लोष असा हा परिसर आपल्याला हे 10 दिवस बघायला मिळालेला होता। आणि आता आपण पाहतोय आला 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 मुंबईचा राजा आला असं म्हणत या ठिकाणी आता बाप्पाला निरोप दिला जातोय। एवढ्या भव्य दिव्य अशा मूर्ती साकारण्यात आलेल्या आहेत आणि मुंबईमध्ये आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणात पूल आहेत, मोठे मोठे ब्रिज बनलेले आहेत, मेट्रोची लाईन असेल, मात्र तरी सुद्धा विसर्जन मिरवणूक इतकी उत्साहात आणि इतक्या शांततेत, इतक्या प्रेमपूर्वक पद्धतीने पार पडते ना, त्याचं कौतुकच करायला हवं। पोलिसांचा बंदोबस्तही तितकाच चोख आपल्याला पाहायला मिळतो। बरं आता ही दृश्य बघा लालबागच्या राजाची, अतिशय सुंदर अशी ही दृश्य लालबागच्या राजाची। लालबागच्या राजावरती सध्या सुरू असलेला वारंवार फुलांचा वर्षाव केला जातोय आणि या ठिकाणी गुलाल देखील उधळला जात होता आणि आता लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे। खरं तर ही मिरवणूक आहे ना बाप्पाच्या निरोपानं संपते। जोपर्यंत मिरवणूक सुरू आहे तोपर्यंत सुद्धा एक उत्साह आपल्याला बघायला मिळतो। या सर्व भक्तांमध्ये, सर्व गणेश भक्तांमध्ये उत्साह बघायला मिळतो। मात्र जेव्हा बाप्पाचं विसर्जन होतं, बाप्पाला अखेरचा निरोप दिला जातो, त्यानंतर मात्र अगदी सर्व शांततेत असे आपापल्या घरी परतत असतात। निश्चितच जड अंतकरणानं निरोप तर द्यावा लागतोच, मात्र पुढच्या वर्षी लवकर या असं देखील सांगितलं जातं। बरं आता ही दृश्य बघा, एकामागे एक हे सर्व गणपती जे आहेत ते निघालेले आहेत। सर्वात जास्त काळ चालणारी जी मिरवणूक असते ती लालबागच्या राजाची मिरवणूक असते। अगदी 20-22 तास सुद्धा लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला लागत असतात आणि आता लालबागचा राजा हळूहळू मार्गस्थ होतोय, मात्र राजाला पाहण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी झालेली आहे। गणपती बाप्पा मोरया ही अखेरची हाक जी आहे ती आज बाप्पाला दिली जाणार। बघा काळा चौकीत